मुरगुड येथील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात शेवाळ साठले असून यामुळे निसरड होऊन छोटे मोठे अपघात होत आहेत। यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच कामाला जाणारे कर्मचारी, शेतकरी, ग्रामस्थ, महिला यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे। सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या वरती पूल व्हावा अशी अनेक नागरिकांची मागणी आहे। गडिंग्लजला जाण्यासाठी कापशी मार्ग हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो। या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते, मात्र निसरड झाल्यामुळे अपघात होत आहेत। त्यामुळे नागरिक या मार्गावरून प्रवास करणं टाळत आहेत। आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। मुरगुडच्या ऐतिहासिक सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यामधून ज्या ठिकाणी पाणी वाहलं जाते त्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात निसरड झालेली आहे आणि ही निसरड झाल्यामुळे या ठिकाणी आता बरीचशी वाहनं गेल्या आठवड्याभरापासून स्लिप होऊन पडत आहेत। या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत। तर काही दिवसापूर्वी झालेल्या अपघातामध्ये एकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना देखील या ठिकाणी घडली होती। PWD असो किंवा तलाव प्रशासन असो एकमेकाकडे बोटी दाखवण्याचं काम करत आहेत, मात्र प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपला जीव त्यांच्यामुळे धोक्यात गेला जातोय असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।